दिवसाची सुरुवात यशूबरोबर एक काल्पनिक गोष्ट आहे. एक दगड फोडणारा असतो आणि तो नेहमी त्याच्या बाजूला एक डोंगर होता घराच्या. दगडाचा डोंगर होता आणि तो नेहमी त्या ठिकाणी वर जायचा. एक मोठा हातोडा त्याच्यासोबत असायचा आणि तो हळूहळू अ, दगड फोडायचा आणि त्या दगडापासून ते फोडलेल्या दगडापासून तो ठोकून एक एक अशा विटा तयार करत असे. त्या दगडाच्या चौकोन तयार करत असे आणि मग त्या घर बांधायला किंवा विहीर बांधायला लोक त्याच्याकडून विकत घेत असत आणि त्याचं व्यवस्थित चाललं होतं. जरी गरिबी होती तरी व्यवस्थित चाललं होतं. 3 टाईम त्याला खायला मिळायचं. एक लहानशी झोपडी त्याला होती आणि तो आपलं जीवन जगत होता. आणि एक दिवस खूपच ऊन पडलं आणि ते इतकं ऊन पडलं की त्याला समजेनासं झालं की काय करावं. म्हणून त्याने खाली बघितलं, ते खूप मोठं झाड पलीकडे होतं आणि त्याने विचार केला की मी आता थोडा वेळ आराम करतो आणि मी त्या झाडाखाली जाऊन तो झोपला. हातोडा बाजूला ठेवला आणि तो झोपला, पूर्ण झोपला असताना त्याला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात त्यांनी असं बघितलं की तो एका रस्त्याने संध्याकाळी काम करून चाललेला आहे आणि बाजूला एक जमीनदाराचं खूप मोठं वाडा होता, महाल होता आणि त्या ठिकाणी पुष्कळ रोषणाई केली होती, लाईट चमकत होते, पडदे लावलेले छान छान त्या दरवाजांना आणि खिडक्यांना. नोकर लगबग करत होते आणि हे बघून त्याला असं वाटलं की मी असा झालो तर कसं, मला हे सुख मिळालं तर. आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि त्यातून वरून एक आवाज आला की तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. आणि ह्याला समजेना आवाज कुठून आला आणि तो पुढे गेला आणि त्याच्या घराजवळ जाऊन त्यांनी बघितलं तर त्या झोपडीऐवजी त्या ठिकाणी एक महाल उभा होता आणि तो आतमध्ये गेला आणि सर्व काही त्याचं होतं आणि मग तो ऐशारामात तिकडे राहत होता. आणि एक दिवस तो खिडकीजवळ उभा असताना त्याला त्या राज्याचा राजा तिथून जाताना त्याला दिसला. तो राजा हत्तीवर बसलेला होता आणि सर्व लोक त्याला आदराने नमस्कार करत होते आणि हा बसल्या जागी त्यांनी विचार केला की जर मी राजा झालो तर कसं होईल, किती ऐशाराम आहे, किती लोक मला मान देतात. आणि लगेच आकाशवाणी झाली की तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि त्या क्षणी तो राजा बनून त्या गादीवर बसला होता, सिंहासनावर बसला होता आणि त्याला जरा बरं वाटलं आणि तो त्या ठिकाणी महालामध्ये ऐशारामात राहायला लागला. आणि त्या दिवसामध्ये खूप ऊन पडलं आणि ऊन पडल्यानंतर तो महालामध्येच बसून राहिला, कुठे बाहेर गेला नाही. त्याने बाहेर बघितलं तर त्याचं सर्व जमीन त्या ठिकाणी सुकत चालली होती आणि त्याने विचार केला की ह्या सूर्याला किती ताकद आहे. ह्या सूर्याला कोणी अडवू शकत नाही, ना आपण त्याच्याबरोबर लढाई करू शकत. याचा अर्थ सूर्य खूप ताकदवान आहे. जर मी सूर्य झालो असतो तर. आणि मग पटकन आकाशवाणी झाली की तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि तो दगडफोड्या सूर्य झाला आणि आता त्याला बरं वाटलं की बघा मी ताकदवान आहे. आणि तो सर्वांना असं ऊन पाडायचा आणि त्याला ते गंमत वाटायची. थोड्या वेळाने एक मोठा ढग त्या ठिकाणी आला, काळा ढग, आणि सर्व ढग एकत्र जमले आणि त्या सूर्याला झाकून टाकलं. आणि ह्याला समजेना की आता कुठे माझा प्रकाश तर कुठेच पडत नाही आहे. आणि त्याला असं वाटलं की अरे बापरे, म्हणजे ढग माझ्यापेक्षा शक्तिमान आहे, ढग सूर्यापेक्षा शक्तिमान आहे, जर मी ढग झालो तर. आणि परत आकाशवाणी झाली आणि तो ढग झाला आणि आता त्याला बरं वाटलं. तो इकडून तिकडून त्या ठिकाणी राहत होता आणि सूर्याला सुद्धा झाकत होता. पण एक दिवस खूप जोराचा वारा आला आणि त्या वारा त्या ढगाला बाजूला घेऊन गेला. आणि मग त्यांनी विचार केला की अरे, ढगापेक्षा वारा हा शक्तिमान आहे, जर मी वारा झालो तर. परत आकाशवाणी झाली आणि तो वारा झाला आणि त्याला असं वाटलं. मग तो इकडून तिकडून वाहायला लागला, झाडं वाकायला लागली त्या वाऱ्यामुळे आणि त्याला वाटलं बघा मी आता ताकदवान झालो. आणि तो वारा एका ठिकाणी जोरात गेला आणि त्या ठिकाणी मोठा दगडाचा डोंगर होता, त्याच्यावर तो वारा आदळला
परंतु वारा पलीकडे जाऊ शकला नाही, कारण त्या डोंगराने त्याला पकडून ठेवलं होतं. आणि मग तो बोलला की अरे बापरे, ह्या वाऱ्यापेक्षा हा दगडाचा डोंगर खूप ताकदवान आहे. जर मी दगडाचा डोंगर झालो तर. परत आकाशवाणी झाली आणि तो दगडाचा डोंगर झाला. आणि मग सगळ्या वाऱ्याला तो थोपवून धरू लागला. आणि एक दिवस त्याला काहीतरी आवाज आला, खन खन असा आवाज आला. आणि त्याने खाली बघितलं, आणि बघितलं तर एक दगड फोड्याचा होता. हा छिन्नी आणि हातोड्याने ते दगड फोडत होता. आणि त्याने विचार केला की अरे, सर्वांपेक्षा जर पहाड मोठा आहे, दगडाचा डोंगर मोठा आहे, पण हा जो दगड फोडणार आहे हा तर ह्या डोंगराच्या दगडाच्या डोंगराला सुद्धा फोडत आहे. याचा अर्थ हा दगड जो फोडणार आहे हा सर्वात मनुष्य ताकदवान आहे, मोठा आहे. आणि त्यांनी विनंती केली की मला दगडफोड्या बनायचं आहे. आकाशवाणी झाली आणि तो परत दगडफोड्या झाला. आणि हा दगडफोड्या जो असतो हा पटकन त्याचं स्वप्न तुटतं आणि तो झोपेतून जागा होतो. आणि जागा झाल्यानंतर तो विचार करू लागतो की हे स्वप्न काय होतं. की ते जीवनामध्ये जी आपण आहोत तेच आपण राहिलं पाहिजे. देवाने आम्हाला जे बनवलेलं आहे, देवाने प्रत्येकाला वेगळं बनवलेलं आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी उद्देशाने त्याने बनवलेलं आहे जगामध्ये. प्रत्येकाची कामं वेगळी आहेत, प्रत्येकाची सुख वेगळी आहेत, प्रत्येकाची दुःख वेगळी आहेत. आपल्याला नेहमी दुसऱ्यांच्या कुरणातलं गवत नेहमी हिरवं दिसतं. प्रत्येकाला देवाने जे दिलंय त्यामध्ये आनंद मानण्याचा प्रयत्न करा, त्यामध्ये समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 139 आणि 14 वचन, Psalm 139 and verse 14. भयजनक व आश्चर्यकारक रीतीने माझी घटना झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.